अक्कलकोट तालुक्यात रेशन घेण्यासाठी नागरिकांची पहाटेपासूनच रांग। बादोला बुद्रुक येथील प्रकार तर पुरवठा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा। कमी मनुष्यबळामुळे सोयाबीन मोजणीला उशीर। वाहनं 3 ते 4 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी। शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड। पिंपरी चिंचवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। तिघांविरोधात गुन्हा दाखल। जळगावमधील रायसोनी नगरात बांधकामाच्या ठिकाणी काम करताना 5व्या मजल्यावरून पडल्यानं मजुराचा मृत्यू। ज्ञानेश्वर श्रावण राठोड असं मृत मजुराचं नाव। तोल जाऊन खाली पडल्यानं गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू। उजनी धरण प्रदूषणाच्या विळख्यात। धरण प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू। उजनी धरणाला प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवा, अन्यथा जलसमाधी घेण्याचा स्वाभिमानीचा इशारा। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील खोराडी नदीवर बांधण्यात आलेली संरक्षण भिंत आणि पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं। ग्रामस्थांचा आरोप। पावसाळ्यात भिंत कोसळली। प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी। नागपुरातील मनीष नगराला वर्धा मार्गाशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग सज्ज। हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार। जुलै 2023 मध्ये भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात। 33 कोटी 83 लाखांचा खर्च। सोलापुरातून मार्च अखेरपर्यंत विमानसेवा सुरू होणार। मार्च अखेर सोलापूर ते गोवा तर मे अखेर सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती।